कदाचित ज्या पद्धतीने सुनेत्राताई लोकसभेमध्ये हरल्यानंतर त्या राज्यसभेत गेल्या, तशाच पद्धतीने कदाचित अजितदादा आणि युगेंद्र पवार यांच्यातील हरणारी व्यक्ती विधान परिषदेत जाईल, हे कदाचित विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। एकूणच जागा वाटपाची परिस्थिती पाहता मतविभाजनी होत असताना महाविकास आघाडीतून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणून जास्त जागा निवडून आणतील अशी परिस्थिती वाटत आहे। त्याच पद्धतीने महायुतीचा सुद्धा जोर असल्यामुळे अजितदादाही महायुतीच्या माध्यमातून आपले सदस्य निवडून आणतील। म्हणजे कदाचित मागील विधानसभेमध्ये जेवढे पवार साहेब आणि अजितदादा यांचे आमदार होते त्याच्यापेक्षा कदाचित दोघांची मिळून सदस्य संख्या जास्त असेल। किंबहुना एक वेगळा नवीन राजकीय सारीपाट मांडण्यासाठी त्याचा उपयोग कदाचित होईल असे दिसून येते। मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की कोणत्याच मीडियाला असं वाटत नाही की ते विभक्त